जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. काय सांगते ते मराठी भाषा समजते? काय समजतं तुला? तुला किती वेळा सांगितलंय की व्हिडिओ चांगले करायचे, लोक बघतील असे व्हिडिओ करायचे तर तुझं चॅनल मॉनिटाईज होईल. माझा चॅनल 20 ते 25 व्हिडिओ टाकल्यावर मॉनिटाईज झालाय, डॉलरमध्ये पैसे सुरू झाले. मग तुला कधी हे कळणार? तुला चॅनल काय टाइमपाससाठी तू ओपन केलाय का? काम कर त्याच्यामध्ये तर तुला फायदा आहे, नाही तर बंद करून टाक. दर आठवड्याला तुला आम्हाला बोलावं लागतं की बाळा नीट कर नीट कर, पण आम्ही आहे जसेचे तसे, आम्हाला काही फरक नाही पडत. इथं जन्मोजन्मी नको, बस झालं, एक जन्म पूर्ण झाला. पूर्ण झाला खरंच की. कोंबडी वडी. तुम्ही कोंबडी टाकली याच्यात? हो कोंबडी टाकली. पण मग हे पेटवताय का वात? ते ऍक्च्युली कोळसा टाकायचा असतो, तर कोळसा नाहीये म्हणून आईने सांगितलं की असं पेटव आणि त्याच्यामध्ये टाक गरम आहे करून. कुठं पेटतंय ते? म्हणजे ते पेटतच नाहीये. पेटलं ना, काळं झालं ना ते. काढा झालंय पण पेटलं नाही ना. कधी पेटणार? पेटेल, त्या तेलामध्ये बुडवलं होतं. मग ते लगेच पेटलं पाहिजे. पेटलं 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 पेटलं. अरे देवा, झाकायचं आहे ते लगेच. दे माझं चालू कर. चालूच आहे तुमचा मग. अरे बंद आहे. हं? तुमचा पण व्हिडिओ दाखवायचा ना. लावा, टाकवा परत. पेटवा. बघा मित्रांनो, इथं आईच्या व्हिडिओचं बिहाइंड द सीन बघा. मी तुम्हाला दाखवतो आईच्या व्हिडिओचे बिहाइंड द सीन. चालू केलं का? हां चालूच आहे. ह्याच्याने काय होणार? काय माहित नाही. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. त्याला टोपी घातली. कोंबडीला टोपी घातली तुम्ही? त्याला 1 तासभर असंच ठेवायचं. मित्रांनो, या लोकांनी कोंबडी आणली, मला सांगितलं पण नाही. मी व्हिडिओ बनवला असं कोंबडीला कापताना मिळताना मस्त की गद्दारी करतात लोक माझ्यासोबत. आणि मी सध्या ना डॉगेश भाई बघत होतो. डॉगेश जसं रील नाही, डॉगेश भाई बघितला एकदम तगडा. विनोद डॉगेश भाई. काय तोंड धुतलं का तुम्ही? कधीच धुतलं मी. ब्रश केला, तोंड पण आंघोळ करायचे. नक्की तोंड धुतलं. मी आंघोळ केली आहे मित्रांनो. आंघोळ नाही नाही मित्रांनो, आज पाणीच नाही आलं आमच्या इथं. बघा टाकी पूर्ण रिकामी आहे. बघा आमची तुम्ही काय बघा मित्रांनो. तुम्ही पाऊस बघा किती जोरात आलाय. इथपर्यंत पाणी येतंय पार. लई जोरदार पाऊस आलाय, लई जोरदार. ते झाड बघा झाड बघा झाड बघा. आता जेव्हा पाऊस थांबला ना संध्याकाळी, तेव्हा वातावरण बघायला लई मजा येणार आहे भाई हायवेचं. शिकायला तुम्हाला सांगतायत. वा, घरातले मास्टर शेफच वेगळं, म्हणजे जेवण बनवणारे आचार्य वेगळे आणि शेफ वेगळे. मित्रांनो, मी आता बसलोय लिस्ट काढायला माझ्या कॉलेज लिस्टची. आईला काय सापडले नाही का, मी काढतो कॉलेज लिस्टची लिस्ट. फॉर्म बाकीचं आईच लागणार आहे. आणि फक्त कॉलेजची नावं लिहून द्यायची आहे. तेवढं तर मी करू शकतो ना. आय एम अ जिम्मेदार बेटा. थांबा.
10 कॉलेजेसची नावं काढले जे जवळपास असतील. आता IPC वरती बसाल आणि कॉलेजेसची एंट्री लागेल. मग आता ज्या लिस्टमध्ये नाव लागेल ते कॉलेज माझं, जे मला पाहिजे कॉलेज. हां, त्या कॉलेजमध्ये लागलं नाव त्याच कॉलेजला जायचं, दुसरं कोणतं कॉलेज यायचं नाही. मग काय मम्मी, वा मोठा पैसा मोठी गाडी. तर मला 2 लाख रुपये देतं उधार. 2 लाख दिसतात का तुला इथे? मग हे काय 200ची नोटा आहेत ना. वाजले 4:30. काय हा, तर मित्रांनो आता मी निघालो फिरायला. बघू आता कोणते कोणते मित्र येतात फिरायला, नाही तर मग एकटाच फिरायला. तर मी आपला गप्प काय त्या ड्रॉवरची हालत केली आहेस त्र्यंबक. पाकिट सापडा मला कुठं पण ठेवायचं, काय होणार आहे. तिकडे ठेवलं, विसरून गेलो मी. सकाळपर्यंत तिकडे होता, नंतर मी इकडे ठेवलं. तो ड्रॉवर कधी नीट करणार. घरी आल्यावर. मागच्या वेळेस पण तू हेच बोलला होतास. अरे आता मी फिरायला चाललोय. कुठे चाललायस. हायवेला चाललो तर खराब फिरायला आता. काय प्रॉब्लेम माझ्या पैसे काय बघू. अरे पाहू नका तर माझ्या पैशांकडं. मी एकटं टाकलाय, बघितल्यास शेवटी तुम्ही पैसे माझे. चला मित्रांनो, मी जातो आता फिरायला. सकाळपासून मी आंघोळ नाही केली आहे. आमच्या टाकीत पाणी नाही ना. पाऊस लागला मित्रांना भेटायला. कोणाला माहिती नाही मी पाऊस आहे. मला बघून कुठे बोलू का मी पाऊस चाललोय. मला माहिती आहे ना. मला माहिती, माझ्या मित्रांना नाही माहिती. बाय बाय. करत करत एकमेकांच्या कट होना चाहिए, ये ब्लॉक कट होना चाहिए. कोमल तुझे भाऊ बंद बघ. आम्ही नाही. सस्ते नशे मित्रांनो. मला नाही होत त्रास अजिबात. मी एका ह्याचे त्याला फ्लिप करून टाकतो. मी लगेच त्याला फ्लिप करतो. काय कट मारतो त्याला फक्त फिरवतो बस. आणि आयफोनमध्ये टेक्निक ऑटोमॅटिक स्विच करतो. नॉर्मल मध्ये नाही होत. अरे हा बघ ना भारी येतो. फ्रेंड्स फॉरएव्हर. अरे टाके. आम्ही इथे येऊन थांबलो टुरिस्ट प्लेस वरती. आणि ही आमच्या वर्गाची सगळ्यात उंच मुलगी. सगळ्यात उंच मुलगी बघा आमच्या वर्गातली. बघा तिला वय झालं. आम्ही सगळे वयस्कर. घुटनों में दर्द हो गया उसके. आम्ही सगळे बुटके तिच्यापेक्षा अख्ख्या वर्गात. सगळ्यांपेक्षा लहान मी काहीतरी वाटतो. सगळ्यात उंच मुलगी आणि वयाने पण सगळ्यात छोटी मुलगी. खूपच उलट बोलतो. आणि आम्ही सगळे असे बुटकुले तिच्या समोर पडलो. चालता येत नाही मला, वय झालंय. हे बघा मित्रांनो, खरे तरुण मुलं. आजकालची तरुण मुलं आणि आम्ही वयस्कर बघा उभे. काय आम्ही वयस्करांना इज्जत नाही देत तरुण. अरे थांबा, सगळ्यात मेन गोष्ट ते बघा तिथे काय चाललंय. आली फोटोशूट आहे शिव ना बघून बाय पोरी फ्लॅट. ऍम्ब्युलन्स येईल आता इथे डायरेक्ट. बाई कॉल करायला लागला आता. वरती कॅम्पिंग पण करतात काही जण. हे रशमारू चल रशमारू कॅम्पर आहेत. चल रशमारू या त्र्यंबक. अरे माझ्या लेट नाही जात ते पण. स्नायपर काढ भाई, बघ आधी स्कोप. तिकडं कस काय एवढा गोरा पान कस काय झालास. भाई कोंडेश्वरला गेलो त्याचा काय भारी व्ह्यू येत होता. खडं वाटत होता.
आमच्याकडे फोटोग्राफर्सची कमी नाही मित्रांनो. कोणाला वेडिंग शूट वगैरे असेल ना आम्हाला कॉन्ट्रॅक्ट झाले फक्त बस. आमचे सगळे फोटोग्राफर येतील तिथं. तेवढाच की आमची सोय करा फक्त आणलेला. कारण की रिकाम टेकडे असतात हे लोक. तुला मोठी बिझनेसमॅन ना मोठी कामाला जाते. हा हे लोक स्नॅपवर जास्त रिकामटेकडे असते. मला काम असतात. लय काम करतात. जसं की जातं ताट स्वतःहून उचलणं, भांडी घासणं. तुम्ही हिला सोडा. ही तर अशी काय माकडासारखी दिसते. तुम्ही मागचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तेच तर. आम्हाला बघा तुम्ही. हा माझ्यासारखा सुंदर बरोबर तुम्हाला दिसणार नाही कुठं. अरे जगात. माझ्यासारखा पोरगा तुम्हाला भेटणार नाही घड. देवा. बघा काय कायची आता बोललो. ही जरा मॉडेल टाईपचा मुलगा आहे मी. हो. बाकी पोरी तर माझ्यावर फिरत होतं एकदम. अरे काय फिल्टर लावायचं ते पिवळं पिवळं. मी चालली. डॉगेश भाई देखो गाइस. डॉगेश भाई देऊन टाक भूषण. बाय डॉगेश बेदमॉसच्या सोबतच खूप आहे. अरे गाइस डॉगेश बेदमॉस ड्रॅंग घेऊन आला इथं. हे बघा मित्रांनो भूषण काय करतोय बघा डॉगेश बेदमॉस सोबत. अरे तो बेदमॉस आहे बेदमॉस. डॉगेश भाई आहे तो डॉगेश भाई. चावला बिवला ना. घाबरेट नंबर 1. मित्रांनो मी आता घरी आलोय. इथं पाणी भरतोय मला प्यायण्यासाठी. क्लासला जायचं ना झालोय मी लेट. 7 वाजलेत मला इथंच. तर पटकन पाणी भरतो आणि निघतो मी आता क्लासला जायला. मॅच हरली आहे. बस आता पंजाबला ऑल दी बेस्ट. फायनल जिंका. जसं आम्हाला हरवलं तसंच RCB पण हरवून फायनल जिंका. भेटायला नेक्स्ट टाईम. मुंबईने खूप तगडा कमबॅक केला त्याबद्दल मुंबई इंडियन्सला खूप धन्यवाद. तर रात्रीचे 2 वाजले. जाऊन झोपून घेतो. आता येऊन मला पप्पा मारतील. बेल्टने हाकतील मला डायरेक्ट. झोपतो. बाय बाय.